तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज ज्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय अशी परिस्थिती भविष्यामध्ये पुन्हा ओढावणार नाही अशी आशा आहे। कारण आजपासून मिसिंग लिंकवरची वाहतूक आता सुरू झालेली आहे। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासादरम्यानचा अर्धा तासांचा वेळ वाचणार आहे। इंधनाची देखील चांगलीच बचत होणार आहे। दरम्यान हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कारही मानला जातोय। नेमकी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत बघूया। भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केला आहे। सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, एकशे 82 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे। आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो आपलं रेकॉर्ड नोंद झालंय। आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। मिसिंग लिंक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी 6,695 कोटी खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प खोपोलीतून जिथे घाटाला सुरुवात होते तिथूनच मिसिंग लिंकचा पहिला वायाडक्ट सुरू होतो। 790 मीटरचं अंतर कापल्यानंतर तुम्ही प्रवेश करता जगातल्या सर्वात रुंद बोगद्यामध्ये। मिसिंग लिंकवरचा पहिला बोगदा आहे 2.25 किलोमीटरचा, ज्याची रुंदी आहे 23.50 मीटर। आणि या बोगद्याच्या रुंदीमुळेच मिसिंग लिंक प्रकल्पाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे। एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे। जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। पहिला बोगदा संपताच सुरू होतो केबल स्टे ब्रिज। अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असलेल्या या पुलाचं जगभरात कौतुक होत आहे। केबल स्टे ब्रिजची निर्मिती हाच मिसिंग लिंक प्रकल्पातला सर्वात आव्हानात्मक टप्पा होता। या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं। त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे। आता जो आपण केबल स्टेट ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो। त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 2.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही अशा पद्धतीनं हे केलंय। प्रति सेकंद 70 मीटर ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही। केबल स्टे ब्रिजवरचा प्रवास संपल्यानंतर सुरू होतो मिसिंग लिंकवरचा दुसरा बोगदा। याची रुंदी देखील 23.50 मीटर एवढी असून याच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। सुरक्षिततेला
सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अद्ययावत अग्निशामनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे. दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे. म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे. 24 तास CCTVच्या याच्यावर देखरेख आहे. लोणावळा तलावाच्या खालून जाणारा हा मार्ग असल्यानं या प्रकल्पाकडे इंजिनिअरिंग मार्वल म्हणून पाहिलं जात आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला हाणण्याची संधी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधली आहे. तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले, वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम, पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसून मिसिंग लिंकवरच्या प्रवासाचा आनंद लुटला. तेव्हा शेजारच्या सीटवर होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता आम्ही लेनची शिस्त पाहिली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. मूळ मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधताना या टप्प्याची निर्मिती राहिली होती. त्यामुळे लोणावळा आणि खंडाळा घाटातून मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग न्यावा लागला. मिस झालेला टप्पा म्हणून या प्रकल्पाचं बारसं मिसिंग लिंक असं करण्यात आलं. मात्र या प्रकल्पाला कनेक्टिंग लिंक म्हणून ओळखलं जावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. मिसिंग लिंकवरचा प्रवास सुरू झाल्यामुळे फक्त वेळच नाही तर इंधनाची देखील बचत होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्ताला मिसिंग लिंक प्रकल्पाच्या रूपात एका महाप्रकल्पाचं गिफ्ट मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.